हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज मी घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक गरबा लुक, आणि तो सुद्धा आपण खूप छान पद्धतीने करणार आहे. सो इझी स्टेप आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्यासोबत तयार व्हा तुम्हीही नवरात्रीसाठी. सो सर्वात प्रथम फेसला मी क्लीन करून घेत आहे. जर तुम्ही फेस वॉश करत असेल तर व्हाईट पेपरची गरज नाही आहे. तुम्ही फेस वॉशही करू शकता किंवा व्हाईट पेपरने फेस क्लीन करू शकता, जसं मी केला आहे. त्यानंतर मी सेट करणार आहे लेन्सेस. सो लेन्स मी इथे फ्रेश लुकच्या घेतलेल्या आहे. प्युअर हेंझलचा जो शेड आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे. मला नॅचरल लुक हवं आहे. सो त्याच्यासाठी मी थोडासा नॅचरल जो आईसाठी जो शेड आहे तो मी नॅचरल चूज केलेला आहे लेन्सेसचा. लेन्स फर्स्टली आपण हात जे आहेत ते आपले व्यवस्थित क्लीन करायचे आहे आणि लेन्स बोटावर घ्यायचे आहे. आणि जे आपलं व्हाईट असतो म्हणजे बुबुळ सोडून जो पार्ट असतो त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित प्लेस करायचे आहे लेन्स. आणि अशा पद्धतीने लेन्स जी आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड आईजमध्ये सुद्धा आपण लेन्स जी आहे ती व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता लेन्स सेट केल्यानंतर थोडंसं डोळ्यात पाणी येतं, बट थोड्या वेळानंतर ते पाणी स्टॉप होतं. जो इनर कॉर्नर आहे आईचा त्याच्यावर आपण थोडंसं टॅप करू शकतो. मी जशा पद्धतीने टॅप करत आहे किंवा थोडंसं प्रेस करायचं आहे की तुमचं जे पाणी आहे ते स्टॉप होतं. आणि तुम्ही बघू शकता की व्यवस्थित लेन्सेस आपल्या सेट झालेले आहेत. त्यानंतर आपण करणार आहे टोनर. सो टोनरसाठी मी इथं पिक्सी टोनर घेतलेला आहे आणि एका स्प्रे बॉटलमध्ये मी ते भरून ठेवलेलं आहे. आणि व्यवस्थित संपूर्ण फेसवर जे आहे ते आपल्याला करायचं आहे टोनर. सो आपल्याला फर्स्ट स्टेप जी आहे आपली क्लेन्झर, टोनर अँड मॉइश्चरायझर. त्यापैकी माझं क्लेन्झर तर झालेलं आहे व्हाईट पेपरनी. सेकंड मी करणार आहे टोनिंग. सो टोनरसाठी तुम्ही डाबर गुलाबरीचं टोनर वापरू शकता. लव अर्थचं सुद्धा टोनर खूप सुंदर आहे. लव अर्थचं टोनरसुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी इथे पिक्सीचं टोनर यूज केलं आहे. पोर्स मिनिमाइज करतं आणि स्किनला थोडंसं हायड्रेशन देतं. सो मी इथे ते यूज केलेलं आहे. माझी स्किन बेसिकली ऑइली आहे. सो नेहमी आपली स्किन जशी आहे त्या पद्धतीनेच आपल्याला स्किनचं प्रिपरेशन करायचं आहे. मी इथे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. वॉटर बेस मॉइश्चरायझर मी लावणार आहे. सो थोडंसं वातावरण पण ह्युमिड आहे, थोडीशी गरमी आहे वातावरणामध्ये. सो त्यासाठी मी वॉटर बेस मॉइश्चरायझरच प्रेफर करते. वॉटर बेस मॉइश्चरायझरच लावून घेते. आणि जे मॉइश्चरायझर आहे ते स्किनमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पेनेट्रेट करायचं आहे. तुम्ही बघू शकता कुठल्याही तळहाताचा वापर तुम्हाला इथे करायचा नाही आहे. फिंगर्सचा हेल्प करायची आहे. फिंगरच्या हेल्पने तुम्हाला जे मॉइश्चरायझर आहे ते व्यवस्थित स्किनमध्ये स्मर्ज करायचं आहे. त्यानंतर मी इथे घेणार आहे प्रायमर. आज मी प्रायमरसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. मी बाकीच्या व्हिडिओजमध्ये प्रायमर मी स्किप केलेलं होतं, बट इथे मी प्रायमरसुद्धा दाखवणार. थोडेसे ओपन पोर्स मला जाणवत आहे. सो त्यासाठी मी प्रायमर घेत आहे. आणि प्रायमर जे आहे ते तुमचे ओपन पोर्स जिथे जिथे आहे तिथेच आपण प्रायमर लावायचं आहे. जेल बेस प्रायमर आहे. ऑइली स्किन आहे, ऑइली स्किन असेल तर जेल बेस प्रायमर वापरा. ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस तुम्हाला क्रीम बेस जे प्रायमर आहे ते तुम्हाला लागणार आहे. आणि बरोबर फिंगरच्या हेल्पनी तुम्हाला जिथे जिथे ओपन पोर्स आहे तिथे व्यवस्थित प्रायमर ॲप्लाय करायचं आहे. मी कॉस्ट्यूमसुद्धा वेअर करून घेतलेला आहे त्या की मला जे आय मेकअप वगैरे आहे माझा किंवा मेकअप जो आहे तो व्यवस्थित आपल्याला कळतो की आपण जर कॉस्ट्यूम घालून मेकअप केला तर आपल्याला व्यवस्थित कळतं की आपण काय कुठला आय शॅडो लावायला पाहिजे किंवा मेकअप आपला कसा असला पाहिजे. त्यासाठी मी कॉस्ट्यूमसुद्धा वेअर केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी इथे कन्सिलिंगला स्टार्ट केलेलं आहे. माझं प्रिपरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि मी इथे सुरुवात केलेली आहे कन्सिलिंगसाठी. सो तुम्ही बेसिकली जर माझ्या फेसवर बघितलं तर अनइव्हन स्किन टोन आहे, प्लस ऑइली आहे. मध्ये मध्ये पिंपल्स येतात. सो पिंपल्सचे पण थोडेफार डाग आहेत. सो सगळ्याला आपल्याला जर हाईड करायचं असेल तर मला थोडंसं कन्सिलर जे आहे ते थोडंसं डार्क ऑरेंज कलरचं कन्सिलर यूज करावं लागणार होतं. सो मी ते एलेगलचं कन्सिलर यूज केलेलं आहे. ऑरेंज शेड आहे. आणि व्यवस्थित फेसवर जे आहे ऑरेंज कन्सिलरनी मी व्यवस्थित जे आहे ते माझे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे डाग आहेत फेसवरचे ते व्यवस्थित कव्हर करत आहे. आणि तुम्ही बघू शकत असाल की जे अंडर आईज असेल किंवा आपला मंकी पॅच असेल तिथे थोडासा डार्कनेस आपला जास्त असतो. सो जिथे डार्कनेस जास्त आहे तिथे मी कन्सिलर जे आहे ते थोडंसं जास्त वापरलेलं आहे. तुम्हीसुद्धा जिथे जिथे स्किनवर प्रॉब्लेम जास्त असतात तिथे कन्सिलरची क्वांटिटी जास्त करू शकता. त्यानंतर मी एलेगलचंच फाऊंड शेड घेतलेला आहे आणि त्याने मी करत आहे न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन म्हणजेच काय, माझा जो थोडासा ऑरेंज कलर डार्क होता
तो मी थोडासा लाईटर करून घेतलेला आहे आणि जो माझा ऑरेंज कलर जास्त होता तो थोडासा मी लाईटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विथ द हेल्प ऑफ आपण तुम्ही बघितलं असेल की मी थोडंसं जे माझं कन्सिलर आहे ते थोडंसं लाईट कलरचं कन्सिलर यूज केलं. तो शेड जो होता तो फाऊन होता आणि आम्ही व्यवस्थित जे आहे ते इथे कन्सिलिंग करून घेतलेलं आहे. माझं कन्सिलिंग कंप्लीट झालेलं आहे, म्हणजेच ऑलमोस्ट बेस जो आहे तो झालेला आहे. आणि त्यानंतर मी करणार आहे फाउंडेशन. सो इथे फाउंडेशन जे आहे मी आज एकदम नॉर्मल फाउंडेशन यूज केले आहे. जे फॉरएव्हर 52चे फाउंडेशन आहेत ते घेतलेले आहेत मी. 1 नंबर फाउंडेशनचा नंबर 1 and 11 जो आहे तो मिक्स केलेला आहे. 11 मी 2 ड्रॉप घेतलेला आहे. 1चा जो आहे तो मी एकदम थोडासा 1 ड्रॉपपेक्षाही कमी मी थोडासा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचं फाउंडेशन मिक्स मॅच करून मी ते अप्लाय करत आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित वेट ब्लेंडर घ्यायचा आहे आणि वेट ब्लेंडरनी तुम्हाला व्यवस्थित ब्लेंडिंग करायचं आहे. संपूर्ण फेसवर जे आहे ते ब्लेंडिंग इव्हनली करायचं आहे. आणि जे तुमचं डाग वगैरे आहेत ते ऑलरेडी पहिलेच आपण कन्सिलरनी व्यवस्थित हाईड करून घेतलेले असतात आणि त्यानंतर तुम्हाला बेस करायचा असतो फाउंडेशननी. सो फाउंडेशनचं कव्हरेज थोडं जरी कमी असेल तरी तुम्ही जर कन्सिलिंग व्यवस्थित केलेलं असेल तुमचा जो बेस आहे तो खूप छान होणार आहे. तुम्ही प्रोडक्ट कुठलेही यूज करा, बट जी तुमची टेक्निक आहे जी आपण मेकअपसाठी स्टेप बाय स्टेप करतो आणि ज्या टेक्निक आहेत त्या तुमच्या खूप व्यवस्थित असल्या पाहिजे. तुम्हाला प्रोफेशनली जर एखादा मेकअप शिकायचा असेल तर स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे की कुठल्या स्टेपनंतर आपण कुठली स्टेप करायची आहे. आणि टेक्निक ज्या असतात त्या टेक्निकसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात की मेकअपमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टेक्निक्स ज्या आपण म्हणतो त्या खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे तुम्ही ब्लेंडर बघत असाल तर ब्लेंडर जो आहे तो आपला व्यवस्थित डॅब ब्लेंडरच असला पाहिजे. तुमचा ओला जो ब्लेंडर म्हणतो आपण तो ओला ब्लेंडरच असला पाहिजे. इथे जर सुका वगैरे ब्लेंडर तुम्ही यूज केला तर तुमचे जे पॅचेस आहेत स्किनवर तर ते पॅचेससुद्धा पडू शकता. सो तुम्ही बघत असाल तर मी आईजलासुद्धा व्यवस्थित बेस करून घेतलेला आहे. आईचा बेससुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आई मेकअप मी पहिल्यांदा नाही करत आहे, आज आई मेकअपसुद्धा मी नंतर करणार आहे. सो आईच्या वरती पण जर तुमचा इथे डार्क सर्कल असतील तर तुम्ही वरतीसुद्धा कन्सिलिंग करून घ्यायचं आहे. मी इथे डोळ्याच्या वरती कन्सिलिंग नव्हतं केलं, पण फाउंडेशनचा जो बेस आहे तो व्यवस्थित लावलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आपण जर फेसला जर करत असाल मेकअप तर त्याचबरोबर तुमच्या नेकलासुद्धा गरज असते मेकअपची. सो तुमचं इव्हन टोन दिसला पाहिजे. आता जरी तुम्हाला डार्क वाटत असेल तरी एक टोन आपला डाऊन होत असतो फाउंडेशनचा. सो त्यानंतर जे आहे ते मी थोडंसं सुकल्यानंतर माझं फाउंडेशन थोडंसं सुकलेलं आहे. मी इथे कुठल्याही प्रकारचं कटिंग वगैरे किंवा कॉन्टरिंग जे आहे ते करणार नाही आहे. सो सिम्पल पावडरनी मी लॉक करत आहे. लुरा मर्सियरची पावडर मी इथे यूज केलेली आहे आणि व्यवस्थित जे फाउंडेशन आहे त्याला आपण लॉक करत आहे. सो तुम्ही बघू शकता एक तर तुम्ही ब्रशनीसुद्धा करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर पिंकी स्पॉन्ज असेल तर त्या स्पॉन्जनीसुद्धा तुम्ही व्यवस्थित जे आहे ते पावडरचं फिक्सिंग करू शकता. पावडरचं फिक्सिंग आपल्याला ह्यासाठी करायचं असतं की तुमचं फाउंडेशन जे आहे ते प्रॉपर जर फिक्स झालं तर कुठल्याही प्रकारचे क्रीज लाईन किंवा जे फाउंडेशन आहे ते तुमचं ऑक्सिडाईज नाही होणार. इथे व्यवस्थित तुमचं फाउंडेशन फिक्स होणार आहे लूज पावडरने. सो इव्हनली तुमचं जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित करायचं आहे. आणि त्यानंतर आणखी एक स्टेप अशी आहे की तुम्ही इथे पावडरचा जो ब्रश आहे तुमचा त्या ब्रशनीसुद्धा सेटिंग करू शकता किंवा मग पिंकी स्पॉन्जनी करायचे आहे. आणि तुमचं सेटिंग झाल्यानंतर ऑलमोस्ट आपला बेस जो आहे तो सेट होतो. बेस सेट झाल्यानंतर तुम्हाला बाकीचं जे मेकअप आहे तो तुम्ही करणार आहे. सो इथे मी व्यवस्थित नेकला वगैरे सुद्धा व्यवस्थित पिंकी स्पॉन्जनी व्यवस्थित पावडर जी आहे ते व्यवस्थित सेट केलेलं आहे. त्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे आय मेकअप. सो आईच्या खाली जे आहे क्रीज लाईन वगैरे ती व्यवस्थित सेट करायची आहे. आणि एक्सेस जी पावडर झालेली असते तुमची ती तुम्ही ब्रशच्या हेल्पनी जी आहे ती डस्ट ऑफ करायची आहे. जो पावडरचा ब्रश आहे त्या ब्रशनी मी व्यवस्थित डस्ट ऑफ करून घेतलेली आहे आणि इव्हनली स्प्रेडिंग झालेलं आहे पावडरचं सुद्धा. त्यानंतर आपण करणार आहे आय मेकअप. सो आय मेकअपसाठी इथे मी एक पॅलेट, माझ्याकडे जे पॅलेट होतं ते पॅलेट घेतलेलं आहे आणि त्यातला ब्राऊन शेड जो मोस्टली मी यूज करते की आजकाल तुम्ही बघत असाल तर आजकाल जे आय मेकअप आहेत तर ते खूप सध्या जे लाईट आय मेकअप ज्याला म्हणतो किंवा न्यूड आय मेकअप ज्याला म्हणतो ते सध्या ट्रेंडमध्ये आहे. थोडासा मी स्मोकी इफेक्टसुद्धा देणार आहे.
बट त्या टाईपचा एकदम लाईट आय मेकअप करणार आहे, खूप डार्क आय मेकअप मी इथे करणार नाही आहे. फक्त जे लायनर आहे ते मात्र मी थोडंसं कलरफुल यूज करणार आहे, बिकॉज नवरात्री आहे आणि चालून जातं की तुम्ही एखादं ट्रेंडी आयलायनर इथे लावलं तरीसुद्धा चालणार आहे. सो तुम्ही बघू शकता ब्राऊन शेड घेऊन व्यवस्थित आपला जो फ्लपी ब्रश आहे, राऊंड ब्रश आहे जो माझा आय शॅडोचा, त्याने व्यवस्थित आय शॅडो मी जे आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून आय सॉकेट एरिया असेल किंवा तुमची क्रीज लाईन असेल त्यावर व्यवस्थित लावून घेणार आहे. इथे आय शॅडो करताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले तर आय शॅडो करताना सर्वात प्रथम हे डिसाईड करायचं आहे की आय शॅडो तुम्हाला कुठल्या टाईपचा करायचा आहे. स्मोकी आय शॅडो करायचा आहे, मोनोक्रोमॅटिक आय शॅडो करायचा आहे की कुठला आय शॅडो तुम्हाला करायचा आहे हे तुम्ही पहिलेच डिसाईड करायचं आहे आणि त्यानंतरच आय मेकअपला स्टार्ट करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लाईट शेडनी स्टार्ट करायचे आहे. मी इथे लाईट शेड घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता खूप लाईट शेड मी इथे यूज केलेला आहे आणि नंतर मी डार्क शेडकडे जात आहे. तुम्ही बघू शकता की मी थोडासा त्यापेक्षा सुद्धा थोडासा डार्क शेड घेतलेला आहे, बिकॉज ऑफ मला स्मोकी इफेक्ट द्यायचा, असा हलकासा स्मोकी इफेक्ट जो आहे तो आईजवर द्यायचा होता. त्यासाठी मी थोडासा ब्लॅक कलर जो आहे तो घेतलेला होता आणि थोडासा स्मोकी इफेक्ट दिलेला आहे. आणि आय शॅडो पॅलेटमधला जो शिमरी कलर आहे, एक शिमरी कलर घेऊन मी जे आयबॉल आहे परफेक्टली आयबॉलवर व्यवस्थित जे पिगमेंट्स आहेत ते पिगमेंट्स टाकलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एक शिमरी शेड घेऊन त्याला थोडासा इफेक्ट आलेला आहे आणि खूप सुंदर असा आय मेकअप झाला. खूप सिम्पल आय मेकअप केलेला आहे, खूप जास्ती कट क्रीज किंवा मग खूप सगळे कलर वापरून आईज मेकअप नाही केले. 2च कलर वापरले, एक ब्राऊन वापरलेला आहे, एक थोडासा डार्क ब्राऊन वापरला आहे किंवा थोडासा ब्लॅकिश जो म्हणतो तो कलर वापरलेला आहे. आणि त्यानंतर इथे करणार आहे आयलायनर. सो आयलायनरसाठी इथे मी ब्ल्यू कलर सिलेक्ट केला आणि ब्ल्यू आयलायनर, लिक्विड आयलायनरच माझ्याकडे होतं, ते आयलायनर मी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आयलायनर लावून घेतलेलं आहे. तुम्ही ते ब्लॅक आयलायनर किंवा ग्रीन आयलायनर, आजकाल मार्केटमध्ये खूप सगळे वेगवेगळ्या कलरचे आणि खूप ट्रेंडी आयलायनर आलेले आहेत. जर तुम्ही गरबा लुक करत असाल तर खूप छान तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही कलरफुल आय जर केले तर आय मेकअप जो आहे तो खूप उठून दिसतो. तर तुम्ही बघू शकता इथे मी जर ब्लॅक घेतला असेल तर नॉर्मल आय मेकअप होतो, बट थोडासा ब्ल्यू किंवा थोडासा ग्रीन जर घेतला. बट हे आयलायनर लावताना एकच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की तुम्हाला खूप जास्त ब्रॉड आयलायनर लावायचं नाही, खूप सिंगल लाईन लायनर लावलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. त्यानंतर मी करणार आहे मस्कारा. सो मस्कारासाठी इथे मी फेरारुसीचा मस्कारा यूज केला आहे. हा मस्कारा जो आहे तो पर्सनली मला खूप आवडतो, बिकॉज ह्याच्यामध्ये 2 in 1 आहे. सो एक जो आहे तो अप्पर लॅशसाठी आहे आणि एक जो ब्रश त्याच्यात दिलेला आहे तो लोअर लॅशसाठी आहे. सो अप्पर लॅशसाठी व्यवस्थित मी मस्कारा जो आहे तो व्यवस्थित लावणार आहे. आणि त्यानंतर जे खालच्या ज्या लॅशेस आहेत, लोअर लॅशेस आहेत, त्या आपल्या खूप छोट्या छोट्या असतात आणि हा ब्रॉड मस्कारा जर आपण खाली ब्रश त्याचा जो आहे तो ब्रॉड आहे तो जर खाली लावला तर तुमच्या अंडर आईजला सुद्धा थोडासा मस्कारा लागण्याची शक्यता आहे. सो तुम्हाला इथे छोटा जो ब्रश आहे तुम्ही बघू शकता तो मी लोअर लॅशला सुद्धा अप्लाय करत आहे आणि व्यवस्थित लोअर लॅशला मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी ते आयब्रो डिफाईन करणार आहे. आयब्रो डिफाईनसाठी तुमच्याकडे कुठली पेन्सिल असेल, आयब्रो फिलर असेल तर ते आयब्रो फिलर तुम्ही करू शकता किंवा मग इथे ऑप्शन आहे तुमच्याकडे की तुम्ही जेल आयब्रो फिलरसुद्धा करू शकता. जेल आयब्रो फिलरसाठी तुम्हाला आयब्रो फिलरचा ब्रश लागणार आहे. सो ब्रशने आधी व्यवस्थित तुमच्या आयब्रो ज्या आहे त्या डिफाईन करायच्या आहे आणि नंतर फिलिंग करायचं आहे. तुम्ही बघू शकता की जे मिड ऑफ द आईज आहे, एकदम फ्रंट जो आहे तो व्यवस्थित तुमच्या ज्यावेळेस तुम्ही फ्रंट करताय आयब्रोचा त्यावेळेस तुमचा ब्रश जो आहे तो व्यवस्थित क्लीन असला पाहिजे, म्हणजेच त्याच्यावर जास्त प्रोडक्ट नको आहे, खूप लो प्रोडक्ट असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही बॅक साईडला करता त्यावेळेस तुमच्या ब्रशवर प्रोडक्ट थोडंसं असलं तरी पण हरकत नाही आहे. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आयब्रो ज्या आहेत त्या व्यवस्थित डिफाईन करायच्या आहेत. आणि त्यानंतर तुमचा जो आयब्रो डिफाईनचा जो ब्रश आहे, ब्रशच्या बॅक साईडचा जो तुम्हाला ब्रश दिसत आहे त्या ब्रशनी तुम्हाला आयब्रो ज्या आहेत त्या व्यवस्थित डिफाईन करायच्या आहेत. त्या थोड्याशा विंचरून ज्या म्हणतो आपण त्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की आयब्रोसुद्धा तुम्हाला खूप डार्कही नाही करायच्या आणि खूप लाईटही नाही ठेवायच्या. तुमचा जसा आयब्रोचा शेप असेल त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहे. ते मी इथे डार्क ब्राऊनच कलर वापरलेला आहे आयब्रोसाठी. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काजळ. सो काजळसाठी मी इथं जेल लायनरचाच यूज केलेला आहे. आयलायनर जे असतं, जेल आयलायनर जे असतं इंग्लॉटचं, ते मी इथे यूज केलेलं आहे. त्यानंतर करणार आहे ब्लशर.
सो ब्लशरसाठी तुम्हाला माहितीच आहे की मी मोस्टली जे आहे ते अफोर्डेबल रेंजमध्येच आहे. आय मॅजिकचं ब्लशर आहे, खूप सुंदर आहे. सो ते जे ब्लशर आहे ते मी ते यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता थोडीशी स्माईल केल्यानंतर तुमचे जे चिकबोन आहेत ते वरती येतात आणि बरोबर चिकबोनवरच तुम्हाला जे काही ब्लशर आहे ते ब्लशर यूज करायचं आहे. सो तुमचं ब्लशर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ब्लेंडिंग जे आहे ब्लशरचं ते खूप ब्लेंड करायचं आहे. बिकॉज ऑफ तुम्ही जर ब्लशरला ब्लेंडिंग नाही दिलं तर ते एकदम ठेवल्यासारखं वाटतं. सो तुम्हाला ब्लशरचं जे ब्लेंडिंग आहे ते खूप प्रॉपर करायचं आहे की तुमचे नॅचरली चिकबोन जे आहेत ते खूप नॅचरली ग्लो झाले पाहिजे किंवा खूप छान दिसले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ब्लेंडिंग जे आहे ते खूप व्यवस्थित करायचं. तुम्ही बघू शकता मी खूप वेळ ब्लेंडिंग करत आहे. सो ब्लेंडिंग जे आहे ते व्यवस्थित प्रॉपर झालं की त्यानंतर तुम्हाला करायचे आहे लिपस्टिक. सो मी इथे लिपस्टिकसाठी डिलायन्सीचं पॅलेट घेतलेलं आहे आणि त्या पॅलेटमधलाच थोडासा ब्राउनिश शेड जो डार्केस्ट शेड आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे आणि व्यवस्थित लिपस्टिक करत आहे. सो लिपस्टिकसाठी तुम्ही पेन्सिलसुद्धा बिगिनर असाल तर मोस्टली तुम्हाला लिप पेन्सिल यूज करायची आहे. एखादी न्यूड शेडची तुम्ही लिप पेन्सिल तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकता आणि पहिले तुम्हाला लिपचं लाईन करून घ्यायचं आहे आणि नंतर ब्रशच्या हेल्पनी तुम्हाला जे आहे ते फिलिंग करायचं आहे. जर तुमच्याकडे नॉर्मल लिपस्टिक असेल तरीसुद्धा तुम्ही जर लिप पेन्सिल यूज केली तर तुमचा जो होटांचा शेप आहे, लिपचा जो शेप आहे तो प्रॉपर येणार आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित लिपस्टिक जी आहे तीसुद्धा आपण लावून घेतली आहे आणि ऑलमोस्ट जो मेकअप आहे तो डन होता आला आहे. सो सगळ्यात लास्टला मी करणार आहे हायलायटिंग. सो हायलायटर जे आहे ओफ्राचं हायलायटर मी यूज केलं आहे. सो मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुमच्याकडे प्रोडक्ट कुठलेही असू द्या बट टेक्निक जर तुम्ही ह्या पद्धतीच्या वापरल्या किंवा ह्या पद्धतीने स्टेप्स वापरल्या तर तुमचा मेकअप जो आहे तो खूप सुंदर दिसणार आहे, फ्लोलेस बेस दिसणार आहे. मी आज एकदम नॉर्मल फाउंडेशन वापरलं, फॉरएव्हर 52चं फाउंडेशन यूज करून हा मेकअप केलेला आहे. सो कुठलेही एक्स्ट्रा इंटरनॅशनल प्रॉडक्ट याच्यामध्ये यूज केलेले नाही आहे. सो त्यानंतर मी फिक्सिंग पण करणार आहे. माझं जे हायलायटर आहे ते यूज करून झालेलं होतं आणि मी ते मॅक्सचा फिक्सर वापरलेला आहे आणि माझा मेकअप जो आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. सो तुम्हीसुद्धा जर तयार व्हायचं असेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित मेकअप जर केला तर खूप छान असा, खूप सोबर सुंदर असा मेकअप दिसणार आहे. त्यानंतर इयरिंग्स वगैरे आणि जे तुमच्याकडे अवेलेबल ज्वेलरी असेल अशा पद्धतीची मी ऑक्सिडाइज ज्वेलरी जी आहे ती ऑक्सिडाइज ज्वेलरी मी इथे यूज केलेली आहे आणि खूप सुंदर प्रकारे तुम्ही बघू शकता. हेअरस्टाईल एकदम नॉर्मली मी जे आपली सागर चोटी असते त्या पद्धतीने 2 सागर चोट्या मी समोर घातलेल्या आहेत आणि बॅक साईडला रबर बँडने पॅक केलेला आहे. अशा पद्धतीने जो लुक आहे तो खूप सुंदर दिसतो आणि तुम्ही घरच्या घरीसुद्धा रेडी होऊ शकता. जर तुम्हाला संध्याकाळी दांडिया वगैरेला जायचं असेल तर अशा पद्धतीचे जे लुक्स असतात ते खूप सुंदर दिसतात. तुमचा कॉस्ट्यूम कुठलाही असू द्या आणि हे असू द्या, तुमचा जो मेकअप आहे तो त्यावर सूट करतो. थोडासा स्मोकी आईज मी थोडासा ब्ल्यू कलरसुद्धा दिलेला आहे. मल्टी कलरचा ड्रेस होता त्यामध्ये सुद्धा थोडासा ब्ल्यू आहे. तो थोडासा कुठेतरी जो आपला मेकअप केलेला असतो त्याला कुठेतरी मॅच होतो आणि एक जो लुक आहे तुमचा तो खूप सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता बेस जो आहे, माझ्या फेसवर इतके प्रॉब्लेम असून देखील जो बेस आहे तो व्यवस्थित बेस झालेला आहे आणि त्यानंतर नोज रिंग वगैरे म्हणजे नोज पिन वगैरे जो आहे ते व्यवस्थित आपण तिथं केलेलं आहे, घातलेलं आहे आणि अंगठी वगैरे सगळंच जे काही आहे ज्वेलरी तुमच्याकडे तर ती ज्वेलरी व्यवस्थित तुम्हाला सेट करायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीसाठी जर दांडिया वगैरे किंवा गरबा खेळायला जात असाल तर त्यासाठी अशा टाईपचा जर लुक केला तर तो खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही जे बिंदी आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिंदीसुद्धा तुम्ही करू शकता की जे टिकली म्हणतो आपण किंवा गंध म्हणतो त्या पद्धतीचं तुम्ही लावू शकता की वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या असतात त्यासुद्धा तुम्ही इथे डेकोरेट करू शकता. मी ते सिम्पल आपले जे डॉट असतात ते डॉटचं डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत ते तुम्ही करू शकता. सो तुम्ही बघू शकता की खूप सुंदर प्रकारे असा मेकअप झाला. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.